बातमी पाहूया। जळगावच्या नशिराबादमध्ये 4.5 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं 14 महिन्यांपूर्वी उद्घाटन झालं। मात्र विजेच्या कामाबाबत तक्रारी असल्यामुळे आरोग्य केंद्र बंद आहे। परिणामी रुग्णांना इथे उपचार घेता येत नाहीयेत। तर 4 दिवसात विजेचे काम पूर्ण होईल असं आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिलंय। नशिराबादमधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील विजेची कामं पूर्ण झालेली नसल्यामुळे अशी दुरवस्था झाली आहे। वीजच नाही, त्यामुळे आरोग्य केंद्र फक्त शोपीस ठरतंय। सर्व महागडी मशिनरी धूळखात पडू नये। आरोग्य केंद्राचा परिसर सुद्धा धुळीनं माखलाय। त्यामुळे फक्त श्रेयासाठी उद्घाटन केलं का असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला। गरिबांसाठी दवाखाना बांधलाय का मलिदा खाण्यासाठी दवाखाना बांधलाय? आणि जे आता टेम्पररी जे चालू आहे ते हे गावापासून 2 किलोमीटर लांब आहे। गरीब लोकांची सोय होत नाही आहे त्याच्यात, आणि तिथे गेल्यानंतर काही वेळेला औषधी मिळत नाही। तरी प्रशासनाला माझी या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी इलेक्ट्रिफिकेशनचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं व नागरिकांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करावं। उद्घाटनाच्या 11 महिन्यानंतर म्हणजे 22 नोव्हेंबर 2023 रोजी उपकेंद्रातील विजेच्या कामाबद्दल तक्रार आल्यामुळे कामांना स्थगिती देण्यात आली होती। तर टेंडरच्या प्रोसेसचं काम झाल्यामुळे आता कोणतीही अडचण नाही असा दावा गुलाबराव पाटील यांनी केलाय। प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकामाची एजन्सी वेगळी असते आणि लाईट करता एजन्सी वेगळी असते। ती बांधकामामध्येच असते। त्याचा टेंडर कॉल झालेला आहे आणि येत्या 4 दिवसामध्ये ती लाईट फिटिंग होणार आहे। रखडलेल्या कामासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी थकीत बिल भरून तात्काळ वीज पुरवठा सुरू करण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं। मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला। 4.5 कोटी रुपये खर्च झाला, मात्र 15 महिने झालेली ही इमारत अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही। वीज पुरवठा या ठिकाणी नसल्यामुळे या आरोग्य केंद्राला सुरुवात झाली नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे। आता तरी प्रशासनाच्या वतीने तात्काळ या आरोग्य केंद्रामध्ये वीज पुरवठा होईल आणि नागरिकांसाठी येत्या काही दिवसात हे आरोग्य केंद्र सुरू होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव। बातमीसोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये आता एका छोट्याशा ब्रेकची।